आपण सीड सेलरला पेमेंट कसं अपलोड करायचं ते मेथड यामध्ये पाहूया. पहिले तुम्ही सीडचं लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर लेफ्ट साईडला बस तिकीट, मोबाईल रिचार्ज, हायर व्हेकल ऑप्शन येईल. त्यामध्ये एक मोरवर क्लिक केल्यानंतर मेक डिपॉझिटचा ऑप्शन येईल. मेक डिपॉझिटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पेमेंट अपलोड करण्यासाठी 3 वेगवेगळे टाईप आहेत. त्यामध्ये पहिले चेक डिपॉझिट आहे. चेक डिपॉझिटने जर तुम्ही पेमेंट ट्रान्सफर करताय, अपलोड करताय, तर त्यामध्ये तुम्हाला पहिले अमाऊंट टाकायची. ज्या डेटला चेक बँकेत डिपॉझिट केला आहे ती डेट टाकायची. कुठल्या अकाउंटला केलं आहे सीड सेलरच्या, म्हणजे IBBO ग्रुप प्रायव्हेट लिमिटेडची, ती बँक अकाउंट सिलेक्ट करायची. चेक नंबर टाकायचा आहे आणि खाली मोर डिटेलमध्ये तुम्ही चेक पेमेंट वगैरे काही पण डिटेल तुम्ही टाकून सेव्ह करू शकता. यामध्ये तुमच्या ज्या डेटचा चेक आहे, म्हणजे आज जर 30 एप्रिलचा चेक असेल, तुम्ही आज डिपॉझिट केला बँकेत, तर तो चेक ज्या दिवशी क्लिअर होईल त्या दिवशी तुमच्या अकाउंटला, वॉलेटला बॅलन्स येईल. तो 3 दिवसाची टायमिंग आहे. त्यामध्ये तो वॉलेटमध्ये तुमचा बॅलन्स अपलोड होतो. सेकंड आहे बँक ट्रान्सफर. बँक ट्रान्सफर तुम्ही या कंडिशनमध्ये करू शकता की सपोज तुम्ही इन्स्टंट रिचार्ज करताय, पण इन्स्टंट रिचार्ज करताना तुमची बँक त्यामध्ये नाही आहे, तर तुम्ही यामध्ये रेडबस अकाउंट ॲड करून IMPS करू शकता. आणि IMPS केल्यानंतर त्याचा जो ट्रान्झॅक्शन नंबर आहे त्या थ्रू इथे वॉलेटमध्ये बॅलन्स अपलोड करू शकता. यामध्ये पण तुम्हाला सेम प्रोसेस आहे. डिपॉझिट अमाऊंट टाकायची आहे, ट्रान्झॅक्शन नंबर, ज्या डेटला डिपॉझिट केले म्हणजे ट्रान्सफर केली अमाऊंट, ती डेट सिलेक्ट करायची. ज्या बँकेत केले ती बँक सिलेक्ट करायची आणि मोर डिटेलमध्ये IMPS किंवा NFT जे पण असेल ते करून सेव्ह करायचे. यामध्ये पण तुम्हाला 2 तासाचा टाईम आहे. त्यामध्ये अमाऊंट तुमच्या वॉलेटला अपलोड होऊन जाते. तिसरा आणि महत्त्वाचा पेमेंट अपलोड करण्याचा टाईप आहे इन्स्टंट रिचार्ज. इन्स्टंट रिचार्ज ही मेथड तुम्हाला खूप सोपी आहे आणि यामध्ये इन्स्टंट पेमेंट तुमच्या अकाउंटला अपलोड होतं. नेट बँकिंगचा एक ऑप्शन आहे पहिला, त्यानंतर गुगल पे आहे, फोनपे आहे, पेटीएम थ्रू पण यामध्ये तुम्ही पेमेंट अपलोड करू शकता. नेट बँकिंगला तुम्हाला 10 रुपये पर ट्रान्झॅक्शन चार्जेस लागतात. यामध्ये 100 रुपयापासून 1 लाख रुपयापर्यंत तुम्ही अमाऊंट अपलोड करू शकता एका वेळेस. त्यानंतर गुगल पे आहे. गुगल पेला 0.05 चार्जेस लागतात. यामध्ये पण 100 रुपयापासून तुम्ही 1 लाख रुपयापर्यंत अमाऊंट अपलोड करू शकता. फोनपेचा पण यामध्ये ऑप्शन आहे. फोनपेसाठी तुम्हाला 0.80 चार्जेस लागतात. आणि पण ऑप्शन आहे. पेटीएमसाठी तुम्हाला 1.32% चार्जेस लागतात. आता या सगळ्या पेमेंट टाईपमध्ये तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड पण पेमेंट ऑप्शन आहे, पण ते काही पर्टिक्युलर अकाउंटसाठी आपल्याला इनेबल करून घ्यावे लागतात. सर्व अकाउंटला हे राईट्स नसतात. तर तुम्हाला जर इनेबल करायचं असेल तर तुम्ही तुमचा रिलेशनशिप ऑफिसरला कॉल करून किंवा मेल करून हे राईट्स इनेबल करू शकता. आता तुम्ही नेट बँकिंगवरती क्लिक केल्यानंतर इथे अमाऊंट टाकून रिचार्ज नाववरती क्लिक केल्यानंतर तुमची बँक सिलेक्ट करू शकता. बँक सिलेक्ट केल्यानंतर आता बँक ऑफ बरोडा मेक पेमेंटवर केल्यानंतर ते पेमेंट पेजवाला पेमेंट गेटवेला लिंक जाईल. तिथनं तुम्ही बँकेचं क्रेडेन्शियल टाकल्यानंतर पूर्ण डिटेल कंप्लीट झाल्यानंतर इन्स्टंट तुमच्या अकाउंटला, वॉलेटला बॅलन्स इन्स्टंट जमा होतो. यामध्ये तुम्हाला आणखी एक आहे की जे पण तुम्हाला डिटेल, आता गुगल पे थ्रू तुम्ही पेमेंट करताय, तर गुगल पेचं मोबाईल नंबर आणि सर्व डिटेल टाकल्यानंतर मोबाईलवरती तुमच्या गुगल पेला जाऊन ट्रान्झॅक्शनवर जाऊन तुम्ही पेमेंट डिटेल म्हणजे तुमचा पासवर्ड वगैरे टाकल्यानंतर वॉलेटला अमाऊंट जमा होते. पण 3 मिनटाचा टाईम आहे. 3 मिनटामध्ये जर तुम्ही जर डिटेल नाही टाकलं किंवा वेळ लावला
तर ते पेमेंट ट्रान्झॅक्शन फेल होऊ शकतं आणि मग ती अमाऊंट एकतर डेबिट होईल आणि वॉलेटला येणार नाही, एकतर तुमच्या अकाउंटला रिफंड होईल 7 दिवसामध्ये. त्यामुळं कधी पेमेंट करताना कधी जास्त वेळ लावू नका. ते नेट बँकिंगचं पेमेंट असो, डेबिट कार्ड असो किंवा कुठलंही पेमेंट. या प्रकारे तुम्ही तुमच्या वॉलेटला बॅलन्स अपलोड करू शकता. थँक्यू.